मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. तर आता चला नाश्ता करायचा टाईम झाला आहे. तर मी कोणाच्या कशाला बंधनात राहू, मी खाते पिते स्वतः करते म्हणल्यावर मला खायला कोण बंधन करणार आहे. तर चला मग आता पोराचं डॉक्टरने अंडे खायला हे कर ते कर सांगितले, तर त्याच्याबरोबर त्याला पण करायचं, आपण पण खायचं फळं फ्रूट नाही का. हो का, त्याला एक खाल्लं अंडं त्याला 2 तर मला 1 हो का, असं नाही का. आता त्याला ते झालं तर तुम्हाला सांगते, त्याला अंडं दिलं तर मला अंडं, त्याला फळं आणले तर मला फळं. तर मला करायचा डबल फायदा आहे का नाही. करायचा फळं त्याला पण द्यायची, आपण पण खायचं नाही का. हो का, हे सफरचंद ह्याला धुवून खाते, धुवून खाते थांबा स्टॉप. तर हे देऊन आणला सेब सफरचंद. तुम्ही काय म्हणता, शेव म्हणता, शेप म्हणता, काय म्हणता, सफरचंद. आम्ही सफरचंद, साधी गावठी भाषा सफरचंद. तर हे धुवून आणला आणि खाते. एकदम छान आहे, गोड आहे. आणि ते झालं का, अजून तुम्हाला सांगते, डाळिंब खायला काय कमीच नाही बघा, पण काम जास्त. पोराबरोबर आपलं भागते तर भागू दे ना, काय होते त्याला. कष्ट करते, खायला नको मग. तर 2 किलो डाळिंब आणल्यात, डाळिंब 2 किलो आणल्यात. डाळिंब, सफरचंद, दूध, अंडे एवढं खायला मला आहे दररोज खुराक पोराबरोबर. त्यानं काय थोडंसं खाते, पण मलाच खायला भेटते जास्त. तर खात जावं, शरीराला चांगलं, तब्येतीची काळजी करू नका. पण कसं आहे माहिती आहे ना, जास्त तब्येती बी वाढवून चांगलं नाही बरं का. ज्याला काम नाही घरामध्ये त्याचं ठीक आहे हो, पण आमच्यासारख्याचं हे करायचं ते करायचं म्हणलं की काम हालचाल करावं लागते, मग हालणं होत नाही. त्यासाठी मी पण डाएट करणार आहे बरं का. ते फळ फ्रूट खाल्लं ना, त्याच्यावर 1 अंडं खाणार. आता 1 अंडं खाऊन एक आणणार, म्हणजे ते डाळिंब खाणार 1, त्याच्यावर दुपारी जेवण करणार मी. आता त्याच्यावर काय खाणार नाही, म्हणून मी तुम्हाला दाखवते. मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या हातानं करून खाऊ शकते ग, मला असं म्हणायचं होतं. मला कुणाचं बंधन नाही आहे, नवऱ्याचं बंधन नाही, खाऊ नको हे नाही, बिनधास्त खायचं करायचं खायचं. पण का